यावर्षी 2025 मध्ये जानेवारीमध्ये नॅशनल युथ फेस्टिवल झालं दिल्लीमध्ये आणि माझी युथ आयकॉन म्हणून निवड झाली होती हेरिटेज सेगमेंटमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. आणि ऍक्च्युली ते सगळं जे सेगमेंट जे होतं हे मुलांसाठी होतं की 2047 ला विकसित भारतचं लक्ष्य आहे आणि त्या विकसित भारतच्या लक्ष्यांमध्ये 10 थीम्स केलेल्या होत्या. म्हणजे अगदी स्टार्टअप्स पासून ऍग्रिकल्चर, त्याच्यामध्ये एक हेरिटेज नावाची एक थीम होती की आपल्याला प्रगती करताना, डेव्हलप्ड नेशन होताना आपल्याला आपला वारसा पण बरोबर घेऊन जायचा आहे, हे त्याचं उद्दिष्ट आहे. आणि त्याची खूप रिगरस प्रोसेस होती सिलेक्शनची मुलांच्या पण. म्हणजे सुरुवातीला क्विज घेतली, मग निबंध लिहून घेतला आणि असं करत करत 3000 मुलांचं सिलेक्शन झालं. त्या 3000 मुलांकडे कामच होतं की ती 3000 मुलं 10 थीममध्ये डिवाइड केली जाणार आणि प्रत्येक थीमवर त्यांनी प्रेझेंटेशन बनवायचं. की आता हेरिटेज सेगमेंटबद्दल मी बोलतो की 2047 ला विकसित भारत करायचा असेल तर वारसा या क्षेत्रात भारताने काय काम केलं पाहिजे हे सांगायचं कोणी तर मुलांनी सांगायचं. इथे मोठं कोण सांगणार नाहीये. आम्ही युथ आयकॉन कशासाठी होतो, 2 प्रकार होते, एक नॅशनल आयकॉन आणि एक युथ आयकॉन. आता आमच्या हेरिटेजमध्ये पालकी शर्मा नॅशनल आयकॉन म्हणून होत्या आणि आम्ही युथ आयकॉन मध्ये होतो की मुलं जे प्रेझेंटेशन करतील ऍज अ सब्जेक्ट एक्सपर्ट यू विल गाईड देम की बाबा हे काम ऑलरेडी झालंय, तुम्ही अजून असं करू शकता का. म्हणजे आम्हाला त्यांना फक्त थॉट प्रोसेस द्यायचे, आम्ही त्यांचं काम करणार नाहीये, आम्ही त्यांच्या फक्त विचारांना चालना करून देणार आहोत. आणि त्या मुलांनी प्रेझेंटेशन्स बनवली. ती प्रेझेंटेशन आदल्या दिवशी कल्चरल मिनिस्टर सोबत समोर सादर झाले, त्याचं रिव्हिजन झालं आणि दुसऱ्या दिवशी आपले पंतप्रधान आले होते. सकाळी 9:30 आले आणि 3:30 पर्यंत होते मुलांसाठी 6 तास एका ऑडिटोरियम मध्ये. त्यांनी सगळी प्रेझेंटेशन बघितली प्रत्येक मुलाची. म्हणजे 300 त्यांनी रिप्रेझेंटेटिव्ह दिला ते ऑब्व्हियसली पीपीटी मांडायला. सो बेस्ट ऑफ एव्हरीथिंग दे क्लब टुगेदर आणि ते प्रेझेंटेड इट. सो प्रत्येकाला 10-10 मिनिटं मिळाली. सो हिस्ट्री या टॉपिकला 10 मिनिटं मिळाली. सो गव्हर्नमेंटच्या दृष्टीने प्रयत्न होतात आणि मुलांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं जात आहे की तुमच्या आयडियाज काय आहेत.